अमरावतीच्या परतवाडामध्ये प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आलेलं आहे। प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तरुणींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले। मोहम्मद अयाज तन्वीर असं या तरुणाचं नाव आहे। आरोपीकडून पोलिसांनी मोबाईल सुद्धा जप्त केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत आहेत। सुरेंद्र, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि कशा पद्धतीने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे? नक्कीच खरं तर संपूर्ण देशभरामध्ये भोंदूबाबा असं खरं तर प्रकार गाजत असताना अमरावती परतवाडा शहरामध्ये मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या या युवकाने अनेक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर असतील व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केले। त्या प्रकरणी अद्यापर्यंत एकही महिला किंवा तरुणी जरी पुढे आली नसली तर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले त्या आधारावर अमरावतीचे भाजपचे खासदार राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आणि या आधारावर पोलिसांनी आता या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। आरोपीकडून पोलिसांनी एक मोबाईल देखील जप्त केला आहे आणि या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ असल्याची शक्यता जे पोलिसांनी वर्तवलेली आहे। आरोपीने तरुणांचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत। मात्र एक महत्वाचा अद्यापर्यंत या संदर्भात कुठलीही तक्रार करता महिला जी पुढे आली नाही। मात्र आता भाजपच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आता पुढे नेमका काय प्रकार तपासात पुढे येतं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। नक्कीच धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।